नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये आज हेक्टरी 15,000 रुपयापासून ते 35,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा, आज पीक विम्याची पहिली यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव आज या 25 जिल्ह्यापैकी असतील त्यांच्या खात्यामध्ये आज हेक्टरी 15,000 रुपयापासून ते 35,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा, प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे मिळणार आहे। सोबतच धाराशिव जिल्ह्यामधील, बुलढाणा जिल्ह्यामधील, अमरावती जिल्ह्यामधील, यवतमाळ जिल्ह्यामधील, अकोला जिल्ह्यामधील, हिंगोली जिल्ह्यामधील, वाशिम जिल्ह्यामधील, बीड जिल्ह्यामधील म्हणजे टोटल मिळून आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे विस्तांतर होणार आहेत। बघा, आज GR सुद्धा आलेला आहे। सोबतच पीक विम्याची पहिली यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। त्यामुळे हे 25 जिल्हे कोणकोणते आहेत, सोबतच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपयाप्रमाणे पीक विमा सोडण्यात आलेला आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 15,000 रुपये आलेले आहेत, तर काही शेतकरी बांधवांना थेट 35,000 रुपये सुद्धा आलेले आहेत। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। पीक विम्याची पहिली यादी सुद्धा आज आलेली आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्यांनी या व्हिडिओला लगेच लाईक सुद्धा करायचं आहे। बघा, अखेर आज सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याचे पैसे कधी येतील याची वाट सुद्धा पाहत होते, तर त्या सर्व शेतकरी बांधवांची आज प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, आजपासून पीक विम्याचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। ज्या शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झालेले आहे त्यांना 35,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा आलेला आहे। म्हणजे तुम्ही जर पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि तुमचे 2024 मध्ये जास्त नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला आज जास्त पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचे कमी नुकसान झालेले असेल तर त्या शेतकरी बांधवांना कमी पीक विमा मिळणार आहे। एकंदरीत 15,000 रुपयापासून ते 35,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पीक विमा सोडण्यात आलेला आहे ते जिल्हे सुद्धा सांगणार आहे। परंतु सर्वात प्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना एकाच दिवशी पीक विम्याचे पैसे विस्तांतर करणे शक्य नाही, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर होत असतात। म्हणजे डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख शेतकरी बांधवांची आहे। त्यामुळे आज 35 लाख शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार आहे। एकंदरीत 25 जिल्ह्यामधील हे 35 लाख शेतकरी बांधव यामध्ये समाविष्ट सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा, शेतकरी बांधवांना आज सकाळपासून हेक्टरी 10,000 रुपये, हेक्टरी 15,000 रुपये, हेक्टरी 25,000 रुपये आणि हेक्टरी 35,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा आलेला आहे। म्हणजेच हा पीक विमा जिल्ह्यानुसार कमी जास्त सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सोबतच ज्यांचे जे पीक होते तर त्या पिकानुसार सुद्धा पीक विमा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा कोणतं पीक घेतलेलं होतं ते सुद्धा तुम्ही बघायचं आहे। परंतु आज सरसकट सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत। बघा, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना आज पैसे सुद्धा सोडण्यात आलेले नाहीत। तर बघा, प्रामुख्याने यासाठी 3 याद्या सुद्धा तयार करण्यात आलेल्या आहे। म्हणजेच या 3 याद्यामध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। बघा, पहिली यादी 25 जिल्हे आणि 12 बँकांची आहे। बघा शेतकरी बांधवांनो,
आज 25 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। म्हणजे आज पहिली यादी विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। पहिल्या यादीमध्ये 25 जिल्हे आणि 12 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे। सोबत आज दुसऱ्या यादीमध्ये 6 जिल्हे आणि 10 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे। आणि जी शेवटची म्हणजे तिसरी यादी आहे तर त्या तिसऱ्या यादीमध्ये 5 जिल्हे आणि 10 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे। एकंदरीत 3 दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे येणार आहेत। परंतु आज पहिल्या यादीमधील 25 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सोबत आज ज्या 12 बँकांमधून या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत त्या 12 बँका सुद्धा बघून घेऊयात। एकंदरीत हे 25 जिल्हे कोणकोणते आहेत आणि या 12 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। परंतु त्या अगोदर पात्रता सुद्धा लक्षात घ्या, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत, कारण हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। बघा, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। परंतु सर्व शेतकरी बांधवांना हे पैसे सोडण्यात आलेले नाही। जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। परंतु शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की राज्य सरकारने पात्रता का घातलेली आहे, तर शेतकरी बांधवांनो, मागल्या वर्षी भरपूर नकली बनावट कागदपत्रे देऊन नकली जमीन दाखवून भरपूर शेतकरी बांधवांनी या पीक विम्याचा लाभ घेतलेला होता। त्यामुळे यावर्षी पात्रता बघूनच थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। जे शेतकरी बांधव नकली बनावट कागदपत्रे देऊन नकली जमीन दाखवून अर्ज केलेला असेल किंवा करतील त्या शेतकरी बांधवांवरती कारवाई सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही खरोखर पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा या 3 पात्रतेमध्ये बसत असावेत। बघा, या 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असावा तर तुम्हाला आज पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असेल त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही 1 रुपया भरून पीक विमा भरलेला नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। सोबतच जी दुसरी पात्रता आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी तरच तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत। अन्यथा जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि तुम्ही ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेले नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा, राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही मिनिटांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आदेश सुद्धा दिलेला आहे की ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल ते नोंदणीकृत असतील त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे येणार आहेत। आणि जी शेवटची म्हणजे तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत आणि तुमच्या पिकांचे नुकसान खरोखर पद्धतीने झालेले असावे। सोबतच तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असावे आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह सुद्धा असायला पाहिजे। जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल, तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। एकंदरीत जे शेतकरी बांधव खरोखर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील त्यांनाच पीक विम्याचे पैसे येणार आहेत। अन्यथा जे शेतकरी बांधव यूपी मधील असतील, एमपी मधील असतील आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन अर्ज केलेला असेल तर त्यांना या पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। जरी त्यांची जमीन महाराष्ट्र राज्यामध्ये असेल तरी पण त्यांना पैसे येणार नाहीत। एकंदरीत या 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। जे शेतकरी बांधव या 3 पात्रतेमध्ये बसत असतील, बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे शेतकरी बांधव या 3 पैकी 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना त्यांच्या जिल्ह्यानुसार पीक विमा सुद्धा मिळणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या पीक विम्याचे पैसे पिकानुसार सोडण्यात आलेले आहे। म्हणजे तुमचे जे पीक आहे तर त्या पिकानुसार हे पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच ज्या जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झालेलं असेल तर त्यांना जास्त पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। त्याप्रमाणे आज जास्त पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा, आता आपण ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे आज सोडण्यात आलेले आहेत ते प्रमुख 25 जिल्हे सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पीक विम्याचे पैसे
येऊन जातील। परंतु तुमचा जिल्हा जर या 25 जिल्ह्यांपैकी नसेल तर तुम्हाला उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असेल तर त्या शेतकरी बांधवांनी कसलीच काळजी करायची नाही। बघा, जो पहिला जिल्हा आहे तर तो पहिला जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। तर या सातारा जिल्ह्यामध्ये आज हेक्टरी 15,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा सातारा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा आज 15,000 रुपये हेक्टरी पीक विमा सुद्धा मिळणार आहे। म्हणजे सातारा जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची आज प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। त्यांच्या खात्यामध्ये आजच पीक विम्याचे पैसे येणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। तर बघा, जे शेतकरी बांधव कोल्हापूर जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांना सुद्धा पीक विमा मिळणार आहे। परंतु कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज 7,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा मिळणार आहे। म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कमी नुकसान झालेलं होतं, त्या दृष्टिकोनातून आज कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना कमी पीक विमा मिळणार आहे। परंतु सातारा जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झालेलं होतं, त्यामुळे सातारा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज जास्त पीक विमा सुद्धा मिळणार आहे। सोबतच या 25 जिल्ह्यांपैकी जो तिसरा जिल्हा आहे तर तो तिसरा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। बघा, जे शेतकरी बांधव परभणी जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांना आज 25,000 रुपये हेक्टरी पीक विमा सुद्धा मिळणार आहे। कारण या परभणी जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांचे सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले होते, कापूस या पिकाचे नुकसान झालेले होते। त्या दृष्टिकोनातून आज कापूस पिकासाठी, सोयाबीन पिकासाठी आणि या परभणी जिल्ह्यामधील जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी आज हेक्टरी 25,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सोबतच जो चौथा जिल्हा आहे तर तो चौथा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। तर या बीड जिल्ह्यामध्ये आज हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीनचं पीक जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं, कापसाचं पीक जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं आणि या जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झालेले होते। त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 20,000 रुपये सोबतच हेक्टरी 25,000 रुपये सुद्धा पीक विमा मिळत आहे। परंतु जे उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत ते जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। एकंदरीत आज 25 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर होणार आहेत। ते टोटल 25 जिल्हे तुम्हाला लगेच सांगतो। बघा, याच्यामध्ये पहिला जिल्हा सातारा जिल्हा, दुसरा जिल्हा सांगली जिल्हा, तिसरा जिल्हा रत्नागिरी जिल्हा, चौथा जिल्हा धाराशिव जिल्हा, पाचवा जिल्हा लातूर जिल्हा, सहावा जिल्हा नांदेड जिल्हा, सातवा जिल्हा हिंगोली जिल्हा, आठवा जिल्हा परभणी जिल्हा, नववा जिल्हा बीड जिल्हा, 10वा जिल्हा जालना जिल्हा, 11वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 12वा जिल्हा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 20वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, 21वा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, 22वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, 23वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 24वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा आणि 25वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा। म्हणजे टोटल मिळून आज 25 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे येणार आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। सोबतच आज 12 बँकेमधून पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे या 12 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचं बँक खातं या 12 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील। बघा, या 12 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे ॲक्सिस बँक, दुसरी बँक म्हणजे IDBI बँक, तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक म्हणजे ओव्हरसीज बँक, सहावी बँक म्हणजे कॅनरा बँक, सातवी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, आठवी बँक म्हणजे ICICI बँक, नववी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, 10वी बँक म्हणजे येस बँक, 11वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 12वी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक। सोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, पोस्ट बँक असेल, या बँकेमध्ये सुद्धा आज पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। एकंदरीत या 12 बँकेमधून आज पैसे सोडण्यात आलेले आहेत। सोबतच 25 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली होती। म्हणजेच आज या 25 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी ज्वारी पिकाची लागवड केलेली होती, तूर पिकाची लागवड केलेली होती, सोबतच मूग पिकाची लागवड केलेली होती त्या शेतकरी बांधवांना कमी पीक विमा सोडण्यात आलेला आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी कापूस पिकाची लागवड केलेली होती, सोयाबीन पिकाची लागवड केलेली होती त्या शेतकरी बांधवांना आज जास्त पीक विमा सुद्धा
सोडण्यात आलेला आहे। म्हणजे या पिकाचे पैसे पिकानुसार सोबतच जिल्ह्यानुसार ज्या जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झालेलं आहे त्या शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा आणि ज्या जिल्ह्यामध्ये कमी नुकसान झालेलं असेल त्यांना कमी पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। एकंदरीत पीक विमा संदर्भात जी माहिती आलेली होती ती सर्व माहिती तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलेली आहे। त्याच्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।